आणि म्हणूनच हा जो त्यांचं मत आहे हे अनुभवायचं आहे. ही खरं तर निवडणूक किंवा ही वेळ ही जल्लोषाची नाही, ही तर सगळ्यांनी मिळून एक प्रकारची आदरांजली देण्याची आहे. म्हणून बारामतीकरांनाही हेच वाटतंय, पण काही लोकांना उत्साह असतो. त्याच्यामुळे मला असं वाटतं की हा जो ही जी निवडणूक आहे आणि हा जो विजय आहे हा आदरणीय दादांना वाहिलेली आदरांजली असल्यामुळे आम्ही सगळ्यांनीच त्या दादांना ज्या प्रकारची शिस्त आणि संयमाची सवय होती त्या प्रकारे त्यांनी दाखवावं अशी मी त्यांना विनंती केलेली आहे. बारामती हे माझं कुटुंब आहे आणि सगळ्याच माझं स्वतःचं कुटुंबसुद्धा ह्या सगळ्याच ह्याच्यामध्ये सामील झालेलं आहे. तुम्हाला माहिती आहे की आदरणीय पवारसाहेबांनी सुरुवातीलाच उमेदवार न देण्याचा जो त्यांनी प्रयत्न केलेला होता, हीच त्याची मागची भावना आहे. आणि संबंध माझं कुटुंब आणि बारामती हे माझं कुटुंब आहे, त्याच्यामुळे सगळेच याच्यामध्ये आता मी जेव्हा बारामतीला जाईन तेव्हा नक्कीच सगळ्यांमध्ये जाणार आहे, दौरा करणार आहे. खरं तर अशा अचानक झालेल्या आघातामुळे ही निवडणूक किंवा मला कधीही वाटलं नव्हतं की मी आपल्यासमोर उभी राहीन.